प्रत्येकाला जिंकावंसं वाटतं हे खरं आहे, स्वाभाविक पण आहे. मात्र जो जीता वही सिकंदर हे पूर्ण सत्य नाही. हारलेल्या डावालाही जिंकता येऊ शकतं. जिंकण्याची परिभाषा रिडिझाईन करण्यासाठी आजची ही चर्चा. नमस्कार, समय अंतर्मनातील आशेची या सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. ससा आणि कासवाची गोष्ट आपल्या सर्वांना परिचित आहे, ज्यामध्ये कासव जिंकतो. या गोष्टीची दुसरी बाजू हास्य कलाकार कुशल बद्रिके यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये मांडली. मित्रांनो, कासव सतत प्रयत्न करत राहिला, चालत राहिला आणि तो शर्यत जिंकला, ही बाजू आपल्याला माहिती आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सशांनी काय केलं? त्याच्या वाटेला आलेला रानमेवा असेल, झाडाची शीतल छाया असेल, यांचा आनंद घेतला. सशांनी त्याच्या जीवनाचा आनंद घेतला. आता सांगा बरं, शर्यत कोण जिंकलं? आपल्या जिंकण्याच्या मान्यतेला हादरा देणारा हा विचार असू शकतो. ए, बी आणि सी या नावाचे 3 मित्र होते. या तिघांमध्ये चांगली मैत्री होती. एकाच शाळेमध्ये ते शिकत होते. एकदा त्यांच्या शाळेमध्ये धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये या तिघांनीही सहभाग घेतला आणि स्पर्धेचा दिवस उजाडला. हे 3 मित्र इतर विद्यार्थ्यांसोबत स्पर्धेमध्ये सहभागी झाले. अत्यंत चुरशीची स्पर्धा सुरू होती. धावता धावता अचानक एचा पाय लचकला आणि तो कोसळला. हे पाहिल्याबरोबर बी त्याच्या मदतीला धावला. त्यांनी स्वतःची स्पर्धा सोडून देऊन एला मदत केली. सी धावत राहिला आणि या स्पर्धेमध्ये सी जिंकला. या स्पर्धेचं वृत्तांकन त्या शाळेच्या एका नियतकालिकात लिहिलं गेलं. त्या नियतकालिकामध्ये एका ओळीमध्ये लिहिलं गेलं की ही स्पर्धा सीने जिंकली. मात्र बीने ज्या पद्धतीने एची मदत केली त्याबद्दल पूर्ण एक उतारा लिहिला गेला आणि त्यामध्ये एक वाक्य लिहिलं गेलं, बीमुळे स्पर्धेमध्ये माणुसकी जिंकली. मित्रांनो, आता सांगा, ही स्पर्धा कोण जिंकलं? सी, ज्याच्या हातात ट्रॉफी आहे तो जिंकला, की बी, ज्यांनी मानवीयतेचं दर्शन घडविलं तो जिंकला, की ए, ज्याच्या आयुष्यात बी सारखा एक चांगला मित्र आलेला आहे तो जिंकला? मित्रांनो, स्पर्धा कोण जिंकलं याचं उत्तर देणं थोडं कठीण जात असेल. कारण स्पर्धा जिंकणे म्हणजे केवळ इतरांना हरवणे नाही. जिंकणे म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या आव्हानाचा सामना करत असताना प्रथम पारितोषिक मिळवणे, प्रथम क्रमांक पटकाविणे किंवा ट्रॉफी मिळवणे इतक्यापुरते मर्यादित जिंकणे नाही. जिंकणे म्हणजे असलेल्या परिस्थितीमध्ये, आलेल्या आव्हानामध्ये किंवा एखाद्या चाचणीमध्ये स्वतःला सिद्ध करणे आहे. आणि स्वतःला सिद्ध करण्याचे जिंकणे हा एक मार्ग आहे. मात्र याशिवाय अनेक मार्ग स्वतःला सिद्ध करण्यासाठी उपलब्ध आहेत. प्रयत्नातलं सातत्य, प्रयत्नांचा प्रामाणिकपणा, चिकाटी इत्यादी अनेक आयामांवर आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. अर्थात आपण जिंकू शकतो. जिंकण्याकरिता अनेकदा चुकीच्या मार्गांचा अवलंब करण्याचा मोह होतो. कारण जिंकण्याला एक ग्लॅमर आहे आणि त्याहीपेक्षा मोठं कारण म्हणजे पराजयाचं भय हे अक्राळ विक्राळ आहे. पराजयाच्या भयापोटी अनेकदा चुकीच्या मार्गांचा अवलंब केला जातो. मित्रांनो, एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे. चुकीच्या मार्गाने जिंकण्यापेक्षा प्रामाणिक मार्गाने हरणे हा सुद्धा फार मोठा विजयच आहे. स्पर्धेत तर कुत्रे, मांजरी इत्यादी प्राणीही जिंकू शकतात. मानव म्हणून विश्वास जिंकता आला पाहिजे. मित्रांनो, एका बाजूला जग जिंकण्याची अभिलाषा बाळगणारा हिटलर असेल, सिकंदर असेल किंवा मुसोलिनी, तर दुसऱ्या बाजूला जग जिंकण्याचा विचार मनाला स्पर्शही न करणारे भगवान गौतम बुद्ध असतील, महात्मा गांधी असतील किंवा नेल्सन मंडेलासारखे व्यक्ती असतील. या दोन्ही बाजूंचा विचार केला तर सांगा, जग कोणी जिंकलं? युद्धाने एखादी भूमी जिंकता येईल, फारच फार एखादा देश जिंकता येईल. मात्र जग जिंकण्यासाठी प्रेम आणि शांतता हाच मार्ग असू शकतो. जिंकणे म्हणजे केवळ इतरांच्या तुलनेत जिंकणे, इतरांपेक्षा अधिक चांगले करणे इतक्यापुरता मर्यादित अर्थही नाही. जिंकणे म्हणजे मी माझा परफॉर्मन्स सतत बेटर अँड बेटर करत राहील हा सुद्धा अर्थ आहे. इतरांच्या तुलनेत जिंकण्यापेक्षा स्वतःच्या नजरेत, स्वतःच्या तुलनेत जिंकत राहणे हे अधिक आव्हानात्मक आहे आणि त्याची गरज आहे. कुठल्याही स्पर्धेमध्ये साधारणतः ज्याला दुसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे तो ज्याला तिसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे त्याच्यापेक्षा अधिक आनंदी असणे अपेक्षित आहे. एक स्पर्धा आयोजित केली होती. त्याच्या बक्षीस वितरणाच्या वेळेस द्वितीय क्रमांक प्राप्त झालेल्या खेळाडूपेक्षा तृतीय क्रमांक प्राप्त झालेला खेळाडू अधिक आनंदी होता, उत्साही होता. त्याला विचारलं गेलं, बाबा तू इतका आनंदी कसा काय? तर तो म्हणाला, मागच्या वेळेस मी 5व्या क्रमांकावर होतो, यावेळेस मी 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचू शकलो आहे. मित्रांनो, एक सर्वसामान्य मान्यता आहे की इतिहास केवळ विजेत्यांच्या नोंदी घेतो, विजेत्यांना लक्षात ठेवतो. मात्र असे नाही.
इतिहास पराक्रम, धैर्य आणि शौर्य यांना लक्षात ठेवतो, यांची नोंद घेतो. असे अनेक लढवय्ये इतिहासामध्ये अमर आहेत. ते जिंकले किंवा हरले हे महत्त्वाचे नाही, तर ते ज्या पद्धतीने लढले ते अधिक महत्त्वाचे आहे. छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा झाशीची राणी असेल, असे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. अनेक पराजित खेळाडूंनी ज्या पद्धतीने, ज्या चिकाटीने लढा दिलेला असतो, ज्या पद्धतीने ते खेळलेले असतात, त्याबद्दल त्यांची नोंद घेतली जाते. शायर गुलजार यांचा एक शेर आहे, इतना भी गुमान न कर ए बेखबर अपने जीत पर. इतना भी गुमान ना कर ए बेखबर अपने जीत पर, शहर में तेरे जीत से ज़्यादा, शहर में तेरे जीत से ज़्यादा चर्चे मेरे हार के है. मित्रांनो, म्हणूनच जो जीता वही सिकंदर यापेक्षा जिसने पूरी कोशिश की वही सिकंदर हा व्यापक विचार वाटतो. हिंदी चित्रपटातील एक गाणे आहे, वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, वो सिकंदर ही दोस्तों कहलाता है, हारी बाजी को जीतना जिसे आता है. हारी बाजी जिंकण्याचा एकमेव मंत्र आहे रिव्ह्यू अँड रिस्टार्ट. रिव्ह्यू आणि रिस्टार्ट करता येणे हे सर्वात मोठे जिंकणे आहे. नुकताच प्रदर्शित झालेला एक सुंदर चित्रपट आहे 12th फेल. अनेकदा फेल होऊनही पुन्हा रिस्टार्ट करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या एका रिअल लाईफ हिरोची ही एक स्टोरी आहे. भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता आहे, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. सतत विजयाचे नवीन गीत लिहिता येणे हे आयुष्य जिंकणे आहे. पुढील व्हिडिओमध्ये आयुष्य रिस्टार्ट करून स्वतःला सिद्ध केलेल्या रिअल हिरोंची स्टोरी आपण पाहणार आहोत. स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये जिंकण्याचा पराकोटीचा ताण सतत सहन कराव्या लागत असलेल्या आणि परिणामी अपयश आल्यास नैराश्यात जाणाऱ्या आजच्या युवा पिढीसाठी हा व्हिडिओ आणि या शृंखलेतील पुढील व्हिडिओ आशेचा एक किरण ठरेल हा विश्वास वाटतो. व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करू शकता आणि आपली प्रतिक्रिया चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.